मनोज जरांगे दौऱ्यात वापरत असलेल्या डिफेंडर कारची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे। ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली अशीही सध्या चर्चा सुरू झाली। त्यावर मनोज जरांगेंनीही उत्तर दिलं। समाजाचं काम करतो, समाजाला मायबाप मानतो। माझ्या लोकांनी नवीन गाडी घेतली की माझ्याकडून पूजा करून घेतात असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावेळी डिफेंडरमधून केलेला प्रवास सध्या चांगलाच चर्चेत आहे। जरांगे पाटील यांनी दौऱ्यादरम्यान पांढऱ्या रंगाची डिफेंडर गाडी वापरली। डिफेंडर गाडीतून जरांगे पाटील बैठकांच्या स्थळी आणि सभास्थळी पोहोचत होते। यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात येत होतं। डिफेंडर गाडीच्या चर्चेवरून स्वतः मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। तर डिफेंडर गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी मनोज जरांगेंनी गाडीत बसावं अशी इच्छा होती असं म्हटलंय। मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना, ते माझे मायबाप आहेत ना राव। त्यांजवळ जी वस्तू ते मध्ये ही तुमची हा पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी। कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर मला तुम्ही लय उकरून चालू केलं। आपल्याला आपल्या कामातून होत नाही वेळ देणं। मनोज दादाचा प्रवास सुखरूप व्हावा किंवा त्यांचा प्रवास भरपूर आहे यासाठी, आणि ते देव माणूस आहेत मराठा समाजासाठी, ते आपण देवाला गाडी नेतो पूजायला। तेच माझ्या इच्छा होती की दादाने एकदा गाडीत बसावं, देवाला न्यायची ती गाडीत बसल्यामुळे दादा देव झाले आमच्या समाजासाठी। त्यासाठी मी इच्छा व्यक्त करून दादा नको म्हटले होते, तरी पण मी बसावं लागतं अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे नाराज नको दादा म्हटले।